प्रत्येक गावामध्ये महार आहे आणि शेवटी जो पटवारी जो म्हणतो की जिथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र. या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र हा महारांचा आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये तुम्हाला इतर कुठल्याही समाजाचा माणूस मिळेलच असं सांगता येत नाही, पण महार ह्या सगळ्या गावामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये असतात. आणि एवढं सगळं असून देखील महाराष्ट्रांना म्हणावं तसं राजकीय सत्ता त्यांना मिळाली नाही. सामाजिकदृष्ट्या त्यांना अनेक भेदभावाचा सामना करावा लागला. आणि एवढं सगळं असूनसुद्धा इथल्या महारांनी, बौद्धांनी इथल्या लोकांच्या नेहमीच हिताचा विचार केला. कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास होणार नाही, त्यांना अक्षरशः जपण्याचं काम केलं. तर हे अशी ही महार जी जात आहे आणि ही आताची बौद्ध. नमस्कार मित्रांनो, माझ्या हातात हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे परिपूर्ती. आणि हे पुस्तक साधारणतः 1949 साली प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या लेखिका आहेत इरावती कर्वे. ज्यांचा अभ्यास नसेल त्यांना कदाचित या लेखिकाबद्दल जास्त माहिती नसावी, आणि म्हणून मला असं वाटतं की या लेखिकेबद्दल आपणास माहिती असलं पाहिजे. कारण या 20व्या शतकातील अतिशय महत्त्वाच्या अग्रगण्य अशा मानवशास्त्रज्ञ होत्या आणि त्या लेखिका होत्या. तर एकूणच त्यांचं जे लिखाण आहे ते खूप प्रभावी आहे. आणि अजूनही त्यांचे जे लेख आहेत या लेखामधून आपण खूप काही शिकू शकतो. आता या परिपूर्तीमध्ये, या पुस्तकामध्ये अनेक प्रकरणं आहेत. यामध्ये साधारणतः जर आपण बघितलं, यामध्ये स्त्री आणि संस्कृती, वीज क्षेत्र, मारीकुट्टी, एकेश्वरी पंथाचा विजय, जुळी मुलं, असे वेगवेगळे प्रकरणं आहेत. आणि या पुस्तकामध्ये त्या काळामध्ये जी परिस्थिती होती, आणि या लेखिका पुरोगामी विचाराच्या असल्यामुळे त्यांनी एक आपला दृष्टिकोन या पुस्तकाच्या माध्यमातून जी सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे. यातलं एक महत्त्वाचं प्रकरण जे आहे की जे बरेच लोकांना माहीत नसेल, म्हणून मी आज हे संपूर्ण प्रकरण, जेव्हा आपण साध्या भाषेमध्ये एक धडा म्हणतो, हा धडा मी आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. आणि प्रकरण 12वं आहे. आणि या प्रकरणाचं जे काय टायटल आहे, नाव आहे, ते आहे महार आणि महाराष्ट्र. आता आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत. या सगळ्या जातीमध्ये एक महार एक जात अशी आहे की ज्याबद्दल सातत्याने बोललं जातं, लिहिलं जातं. आणि ही एक वादग्रस्त जात आहे. बौद्धांना महार म्हटलेलं आवडत नाही. त्यांच्या मते आम्ही बौद्ध आहोत आणि महार ही आमचा इतिहास आहे. पण तो इतिहास आपण विसरू शकत नाही की तेव्हा इतिहासाबद्दल जे काही लिहिलं गेलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून हे जे प्रकरण आहे इरावती कर्वे यांनी लिहिलेलं, ते मला संपूर्ण मी वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे लोकांना कळलं पाहिजे. आता हे पुस्तक एवढं जुनं आहे, 1949 सालचं पुस्तक आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांकडे हे पुस्तक नसण्याची शक्यता जास्त दिसते. आणि तसंही लोकांचं वाचन काही ठिकाणी मला कमी झाल्याचं दिसतं. कारण आता व्हॉट्सअपच्या युगामध्ये आपण जगत आहोत आणि सोशल मार्केटिंग वगैरे याच्यामध्ये पुस्तकं लोक वाचतात, पण वाचण्याचं प्रमाण थोडं कमी आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये हा जो धडा आहे, हे जे प्रकरण आहे, हे नेमकं काय आहे हे आपल्याला सांगण्यासाठी मी हे आपल्याला पूर्ण प्रकरण वाचून दाखवत आहे. महार आणि महाराष्ट्र.
पान क्रमांक आहे 75, प्रकरण आहे 12. महाराष्ट्रातील प्रत्येक गावी मराठे असलेच पाहिजेत असा काही वर्षापासून माझा समज होता. जसं मी तुम्हाला म्हणालं की इरावती कर्वे या लेखिका आणि मानवशास्त्रज्ञ असल्यामुळे यांनी अनेक गावामध्ये जाऊन संशोधन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा महाराष्ट्राचा अभ्यास खूप मोठा आहे. आणि म्हणून त्या म्हणतात की महाराष्ट्रातील प्रत्येक गावी मराठे असलेच पाहिजेत असा काही वर्षापूर्वी माझा समज होता. पण मराठे नाहीत अशी कित्येक गावं मी पाहिली आहेत. मराठ्यापेक्षा कुणबी जास्त ठिकाणी आढळतात. पण इतर कुठलीही जात घेतली तरी सार्वत्रिक वास्तव्याबाबत महारांची सर दुसऱ्या कोणत्याही जातीला नाही. महार बहुसंख्ये कोठेही नाहीत, पण महारांची वस्ती मुळी नाहीच अशी गावे मला अजून आढळली नाहीत. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे त्यांचं आणि हे खरं पण आहे ना. आपल्या त्याच्यावरती एक म्हण पण आहे ना की प्रत्येक गावामध्ये महार असतोच. महारांची कदाचित लोकसंख्या कमी असेल पण त्यांची वस्ती नाहीच असं गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाहीच आहे. तर हे महार आहेत तरी कोण? हे कोडच आहे. हे पहा, हे काय महाराष्ट्रातील अतिपूर्वीचे आदिवासी आहेत का? उत्तरेकडील संस्कृत भाषा बोलणाऱ्यांनी महाराष्ट्राची वसाहत केल्यावर काय या आदिवासींना आपले गुलाम बनवले व हे महार आहेत का? ते दक्षिणेकडून आलेल्या कैकाडी, रामोशी, वडार वगैरे जातीपैकी आहेत? या दोन्ही गोष्टी मला संभाव्य दिसत नाहीत. महाराष्ट्रातील रानटी व अर्धवट रानटी जातीचा संबंध जंगलाशी आहे. त्यांचे पोटही काही अंशी जंगलाच्या देणगीवर व जंगलाच्या कामावर अवलंबून आहे. तसे महाराचे मुळीच नाही. बरे, भटक्या जातीतही त्यांना घालता येत नाही. त्यांच्या पायाला चाकं बांधलेली असते, पण त्यांच्या इतकी पायपीट खेड्यात दुसरं कुणी क्वचितच करीत असेल. पण ही सर्व भ्रमंती गाव कामगार म्हणून असते. भटक्या जाती आज इथे तर उद्या तेथे अशा असतात. फक्त पावसाळ्यात त्यांचा मुक्काम एका जागी असतो. पण महार आपापल्या गावचे पिढीजात रहिवाशी असतात. इतके असूनही महारांना नांगरटी फारशी माहीतच नाही. गावात सगळ्या महारांचा मिळून सगळ्यात वाईट जमिनीचा एखादा तुकडा असायचा. त्या तुकड्यात पिकणार काय आणि त्यातले प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला तरी काय येणार? कोणाचीच लक्ष तो तुकडा कसण्याकडे नसते. इतर गावकऱ्यांचे तसे नसते. त्यांचा प्रत्येकाचा स्वतःच्या जमिनीशी एकजीव झालेला असतो. शेताला अंकुर फुटला की त्यांच्या आशेला अंकुर फुटतो. शेत करपले की त्यांचे जीवन करपते. शेताला चांगला पाऊस मिळाला की त्यांची तोंडे टवटवीत असतात. हे कुणाचं? तर गावातील जे इतर लोक आहेत त्यांच्याबाबत लेखिकेने आपले मत मांडलेले आहे. पीक तान्हेली राहिले तर त्यांच्या तोंडाला कोरड पडते. शेतातल्या झाडापेक्षाही खोलवर त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या जमिनीत रुजलेले असते. जमिनीच्या सहवासाने त्यांना जमिनीचे वाण आणि गुण दोन्ही लागतात. जमिनीचा रंग आणि जमिनीचा जडपणा दोन्हीही त्यांच्या अंगी येतात. त्यांचे चालणे धीरगंभीर, त्यांचे बोलणे अतिसावकाश आणि त्यांच्या मनाचे सर्व व्यवहार पण हळू चालतात. त्याच्या बरोबर उलट महारांची स्थिती असते. बघा आता हे गावातल्या लोकांची आणि महारांची स्थिती कशी वेगळी असते हे इथे त्यांनी सांगितले. त्यांना जड जमिनीतून पोटाला मिळवायचे नसते तर माणसाकडून मोठ्या मिनतवारीने कोर अर्धा कोर भाकरी काढायची असते. घरात साठवण करण्याइतके कधी त्यांना मिळत नाही. इतके त्यांचे पोट हातावर असते. पडेल जनावर ओढायचे, गावचे निरब घेऊन जायचे, पाटलाच्या मागे असायचे, गावात गस्त घालायची, सगळ्यांच्या जमिनीच्या हद्दी लक्षात ठेवायच्या. ही त्यांची वंशपरंपरागत कामे. कुठल्याही जमिनीच्या भांडणात महाराची साक्ष असायची.
त्यामुळेच चौकसपणा, हजरजबाबीपणा ही महारात नेहमी दिसून येणारी गोष्ट आहे. बुद्धी चंचल आणि लवचिक असते. नव्या मनूत नवे चटकन उचलण्याची त्यांची तयारी असते. पोटच्या रोजच्याच काळजीमुळे म्हणा किंवा एकाच उद्योगाने पोट भरणे शक्य नसल्यामुळे म्हणा, हे हजार उद्योग करत असतात. त्यांना गावच्या सगळ्या घरातील खडा माहिती असते आणि तीसुद्धा फक्त चाली पिढीची नसून कित्येक पिढ्याची माहिती त्यांना असते. गावातील सगळी बिंगे म्हणजे सिक्रेट ज्याला आपण म्हणतो, गावातली सिक्रेट, सगळ्या भानगडी ज्याला आपण लफडी म्हणतो, सर्व घरगुती कटकटी यांची महार म्हणजे एक चालती बोलती नोंदवही असते. आता अलीकडच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या डेटा जो आहे, त्यांच्या पिढ्यानपिढ्याचा डेटा, गावातली भानगडी लफडी काय कुठे चाललं आहे, या सगळ्याचा डेटा जो आहे, जो महाराकडे असायचा. महारांना गाणे, नाचणे व नक्कल छान करता येते आणि त्यात त्यांना पिढीजात मिळालेले मनुष्य स्वभावाचे ज्ञान फार उपयोगी पडते. हजारो वर्ष हीन स्थितीत काढून आता इतरांच्या बरोबर आम्ही आहोत ही भावना त्यांच्यामध्ये येऊ लागल्याने या पिढीतील महाराची मनोवृत्ती थोडी नाजूक व भावनाप्रवण असते. वंश परंपरा, बळावलेले गुण व नवी परिस्थिती यांचे द्वंद्व त्यांच्यात उत्कटतेने पाहावयास सापडते. पैसे चांगले मिळत किंवा थोडे मिळत महार चांगले कपडे घालतोच, हे त्याच्या कलावान मनाचे दर्शक आहे असे मला वाटते. मी पाहून ठेवले आहे की वर्गात सर्वसाधारणपणे गबाळ पोषक करणारे विद्यार्थी ब्राह्मण असतात. मराठ्यांचा पोशाख साधारणपणे बऱ्यापैकी असतो व सर्वात झोकात असतो तो महार. ब्राह्मण आज 4 पैसे मिळावे तर 2 मागे टाकील. ब्राह्मण आज 4 पैसे मिळाले तर 2 पैसे मागे टाकील. पण महार आज सर्वच्या सर्व खर्च करेल व उद्या परत पोटासाठी वणवण हिंडेल. आता हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे 1949 सालचं आहे. त्यामुळे त्या काळातली परिस्थिती जी होती त्याचं प्रतिबिंब या पुस्तकामध्ये, या लेखामध्ये आपल्याला दिसतं. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांनी लेखिकेने जे सांगितलं आहे की एखाद्या वेळेस सगळ्यात गबाळ पोषक जो आहे तो ब्राह्मणांचा, त्याच्यानंतर बऱ्यापैकी मराठाचा, पण सगळ्यात झोकात जो राहणारा होता तो महार होता. आणि मला वाटतं की आताही आपण आता 2026मध्ये आहोत, आताही जर पाहिलं तर हे सगळे जे गुण आहेत, हे गुण मला वाटतं की जुन्या काळचे महार आणि आताचे जे आपण बौद्ध म्हणतो त्या बौद्धांमध्ये हा गुण असतो. यामध्ये त्यांना मनुष्य स्वभावाचं चांगलं ज्ञान असतं. म्हणजे हे जे वंश परंपरागत जे काही गुण आहेत ते मला वाटतं की आजही लोकांमध्ये आहेत. मी पुण्यात निरनिराळ्या मराठा जातीची पाहणी करीत होते. एक दिवस महारांची व इतर काही जातीची मोजणी चालली होती. प्रत्येक माणसाचे नाव, गाव, पोटजात नोंद वहीत टिपून घ्यायची व नंतर त्यांच्या डोक्याची मापं घेऊन रक्त घ्यायचे असा क्रम असे. माझ्या शेजारी एक महार विद्यार्थी उभा राहून मला मदत करीत होता. येथील तसतशी नोंद होत होती. महार, भंगी, मांग, गारोडी वगैरे वगैरे. एवढ्यात एक जण आला व त्याने आपली जात हरिजन म्हणून सांगितली. एक लहान विजेचा धक्का बसावा तसे सर्वांना झाले. मी माझ्या विद्यार्थ्याकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर राग, विषाद, तुच्छता हे विकार दिसत होते. त्याची माझी दुष्ट झाली तसा तो थोडा हसला. त्या हरिजनाला मला विचारावे लागेल, अहो हरिजन शब्दाने जात कळत नाही, माझ्या कामासाठी मला तुमच्या पोटजातीची नोंद करायची आहे. अरे हरिजन काय चालवले आहेस, सांग की तू महार आहेस म्हणून, माझा विद्यार्थी टेहाळणे म्हणाला. स्वाभिमानी महारांना हरिजन शब्दाचा तिटकारा असतो. तर हे त्यांनी जे ऑब्झर्वेशन नोंदवलं ते खूप महत्त्वाचं आहे की साधारणतः ही त्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यांना हरिजन म्हणून एक नाव दिलं होतं. आणि हे
काही लोकांना वाटायचं की हरिजन म्हणजे आपण हरी म्हणजे देव, देवाची लेकरं. पण स्वाभिमानी महारांना हे कधीच आवडलं नव्हतं आणि ते या गोष्टीला या गोष्टीवरती खूप कडक टीका करायचे की हरिजन हरिजन हे काय आम्हाला पटण्यासारखं नाही आहे. म्हणजे हरिजन शब्दामध्ये जे काही खोटी दया आणि करुणा हे सगळं जे त्यांना नको होतं ते ते त्या काळातही स्वाभिमानी होते महार आणि आताही आहेत. त्यांना हे खोटी दया करुणा वगैरे काहीच नको असतं. तर हे हां तर पुढे वाचूया आपण. माझा विद्यार्थी टेहाळणीने म्हणाला, स्वाभिमानी महारांना हरिजन शब्दाचा तिटकारा असतो. हरिजन शब्दातील करुणा खोटी दया त्यांना नको आहे. महार शब्दामागे इतिहास आहे, परंपरा आहे. त्यांना महार म्हणून मानाने जगायचे आहे. अशाच कितीतरी प्रसंगी महारांचे वैशिष्ट्य माझ्या नजरेस आले व अरबी समुद्रापासून तो वैनगंगेपलीकडे सर्व महार इथून तिथून एकाच साच्यातले ही गोष्ट अनुभवाला आली. खानदेशातल्या एका गावी एका संध्याकाळी वंजाराची मापे आटपून आम्ही घरी चाललो होतो. रस्त्याने फारच थोड्या माणसाची आवक जावक होती. एवढ्यात एका वळणावर खड्या सुरात म्हटलेले गाणे आम्हाला ऐकू आले. वळण संपल्यावर पाहिले तो तिथे चौघेजण सावकाश रमत गमत चालले होते. एक जण गाणे म्हणत होता, बाकीचे अधूनमधून साथ करीत होते व मधूनमधून गप्पा मारीत होते. आम्ही झपाझप पावले उचलत चाललो होतो. आम्ही जवळ आलो तर गाणे थांबलेत. मी विचारले, कसले गाणे चालले आहे? सर्वांनी चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहिले पण उत्तर दिले नाही. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की काय एवढेसुद्धा माहीत नाही, आम्हाला सांगायची गरजच नाही, जरूर नाही आहे, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. थोडं लांब गेल्यावर बरोबरच्या गृहस्थाने सांगितले, अहो ते महार आहेत, आंबेडकरांचा पवाडा चालला होता. ते पुढे म्हणाले, उगीच बोललात तुम्ही त्यांच्याशी. पण मला तसं वाटलं नाही. शब्दांनी न बोलता त्यांना काय सांगायचे होते हे त्यांनी अगदी स्पष्ट सांगून टाकले होते. दुसऱ्या दिवशी मी ज्या जहागीरदाराकडे उतरले होते त्यांच्याकडे गावचा महार काही कामासाठी आला होता. त्याने प्रत्येकाला लवून जोहार केला. जहागीरदाराच्या सांगण्यावरून माप देण्यासाठी माणसे ताबडतोब लावून देतो असे त्याने मोठ्या अगत्याने सांगितले. तितक्यात मला त्याची काठी दिसली. काठी कळकाची, धुराने लालसर काळी झालेली अशी होती. त्यावर पितळेच्या तऱ्हेने विणून नक्षीकाम केले होते. मी काठी मागितली तेव्हा त्याने वाकून लांबूनच माझ्या हातात ती काठी टाकली. स्वतः जहागीरदार व त्यांचे चिरंजीव अस्पृश्यता मानणारे नव्हते. मी तर त्यांच्या देखतच एका महाराचे माप घेतले होते. मग काठी लांबून माझ्या हातात टाकण्याचे प्रयोजन काय, असा लेखिकेला प्रश्न पडला. मी म्हटलं ना की महार एक स्वभावसिद्ध नट असतो म्हणून. त्याचे हे उदाहरण. तुम्ही हल्लीच्या माणसांनी शिवीगाळ केली म्हणून काय आम्ही रीत सोडायची? म्हणजे बघा, याच्यामध्ये पण एक नाटकीपणा आहे की त्या महार व्यक्तीने उत्तर दिलं की तुम्ही हल्लीच्या माणसांनी शिवाशिव केली म्हणून काय आम्ही रीत सोडायची? जहागीरदाराकडे कशी वागणूक पाहिजे ती काय आपल्यासारख्यांनी विसरायची होय? असेच जणू तो मला विचारित होता. पण हे करत असताना त्याच्या तोंडावर किंचित हसू होते. त्याच्या डोळ्यात मिस्किलपणा भरलेला होता. हे सगळं नाटक आहे हे तुम्हाला ठाऊक आहे आणि मला पण ठाऊक आहे, हाच त्याचा भाव होता. म्हणजे कलाकारी जी आहे ही ते लेखिकेला एकूणच संपूर्ण महारामध्ये हा भाव दिसला, एक स्वभाव वैशिष्ट्य दिसलं. नागपूरला बेझन बागेत मी मापे घेत होते व माझ्या भोवती महारांचा घोळका जमला होता. ही मापे मी का घेते, यापासून काय अनुमान काढणार वगैरे प्रश्नांचा पाऊस पडत होता व शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे शक्य तितक्या सोप्या भाषेत द्यायचा माझा प्रयत्न चालला होता. तितक्यात एक जण म्हणाला, बाई, याबद्दल लिहिलेले एखादं पुस्तक दाखव की आम्हाला. मला हेच हवे होते. मी जराशा ऐटीनेच स्वतः लिहिलेलं एक इंग्रजी लिखाण त्याच्यापुढे टाकलं व म्हटलं, पहा यात काय सगळं काही आहे.
इतर जातीच्या बाबतीत माझी एक युक्ती हटकून यशस्वी झाली होती. माझे इंग्रजी पुस्तक पाहून व साधारण इंग्रजी जाणणाऱ्यांनासुद्धा न कळणारे ते जाडजड शब्द पाहून चौकच माणसं गप्प बसायची. पण ह्या गृहस्थाने मला दाद दिली नाही. त्यानं एकदा पुस्तकाची पानं चाळली व पुस्तक टेबलावर फेकले आणि मान हलवून मला म्हणाला, हे पुस्तक तर इंग्रजीत आहे. आमच्यासारख्यांना यात काय लिहिलं आहे हे काय कळणार? आम्हाला कळायला तुमचे पुस्तक मराठीत हवे होते नाही का? त्यानंतर काही दिवसांनी मी भंडाऱ्याहून साकोरीला चालले होते. गाडी भंडाऱ्याहून सकाळी निघाली. जवळजवळ गाडीची भरती झाली होती. अर्धा मैल जाऊन गाडी थांबली व गृहस्थ गाडीत शिरले. आज सकाळीच कामं सोडून बाहेरगावी कुठे निघाला? गृहस्थ म्हणाले, या महाराजची प्राथमिक निवडणूक आहे ना, त्यांच्या प्रचारासाठी मला 3 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. म्हणजे तुमचा काय या निवडणुकीशी संबंध? लेखिकांचे आणि त्या गृहस्थाचे एकमेकांचं प्रश्न उत्तर चालली होती. गृहस्थ सांगू लागला की तो सिद्धू महार आहे ना, आमच्या कारखान्यातला, तो काँग्रेसच्या तिकटावर उभा राहिला आहे. आमचे शेठ त्याला मदत करतायत. मग शेठची दुसरी माणसं काय नाही जात हेच तर तुम्हाला कळत नाही. तो शेठचा माणूस म्हणून काही जाहिरात नाही लावायची, समजलात? इकडे लोकांना कुणकुण आहे, पण तिकडे गोंदियाच्या बाजूस अजून लोकांना माहीत नाही. तोवर त्याच्याबद्दल काँग्रेसच्या बाजूने प्रचार करण्यास जात आहे. थोडा वेळ कुणी काही बोलले नाही. परत एकाने प्रश्न केला, कोटचा उमेदवार निवडून येईल याचा काही अंदाज आहे का? कार्यकर्त्याने तोंड जरा आंबट करून उत्तर दिले, आंबेडकरांचा माणूस पहिला हे ठरलेला आहे. बहुधा दुसराही त्यांचाच असेल. कितीही पैसा ओतला तरी पहिली जागा आम्हाला मिळणे शक्य नाही. मनातल्या मनात मी महाराजांना धन्यवाद दिले. माझे मन केवढे मोठे झाले होते. कार्यकर्त्याचे तोंड जरा खुलले. तो पुढं म्हणाला, पण तिसरी व चौथी जागा आमचीच आहे आणि मग सार्वत्रिक निवडणुकीत आंबेडकरांच्या माणसाचा धुवा ठरलेला आहे. पैसा मात्र खूप खर्च होणार आहे. हे ऐकून एक गृहस्थ म्हणाले, काय भाव चढला आहे आज त्यांना. रोज 2.5 रुपयाला सुद्धा काम करायला तयार नाहीत ते. शेवटचा माणूस म्हणाला. म्हणजे ही एकूण चर्चा चालली होती गाडीमध्ये. आणि यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की त्या काळामध्ये लोकांना बाबासाहेबांचा शब्द किती महत्त्वाचा वाटत होता. की पहिला आणि दुसरा माणूस कितीही पैसे दिले तरी आंबेडकरांचा माणूसच निवडून येणार, बाबासाहेबांचा माणूसच निवडून येणार, हे पक्कं ठरलेलं होतं. आणि एकूण समाजामध्ये थोडीशी एक वेगळी प्रकारची अस्वस्थता दिसते. यांना किती भाव चढला आहे वगैरे वगैरे, हे सगळं त्यांच्या बोलण्यातून इथे दिसतं. गोंदिया भंडाऱ्याच्या बाजूला देशी विड्या प्रचंड प्रमाणात करतात. त्यासाठी जी टेंभुर्णीची पाने लागतात ती गोळा करण्याचा हंगामाला अजून नीटची सुरुवात झाली नव्हती. पण लवकरच काम सुरू व्हायचे होते. हिवाळा संपून नवी पात फुटली की जास्तीत जास्त पाने गोळा करून आणण्याची धांदल सबंध जंगल प्रदेशात उडालेले असे. आता गोंदियाचा जो भाग आहे तो एकूणच आपल्याला माहीत आहे की तो ट्रिक फॉरेस्ट ज्याला म्हणतो आपण, वनाने वेढलेला आहे. आणि तिथे देशी विड्या बनवण्याचा व्यवसाय जो आहे, धंदा जो आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालायचा. याचा संदर्भ इथे लेखिकेने दिलेला आहे. विडी कारखान्याचे कामं पाने गोळा करणे, ती निवडणे, कातरून त्यांना आकार देणे व ती वळवून पुढे बांधणे, विड्या वळणे वगैरे सर्व महारच करतात. त्यातील पुरुष उजाडण्याच्या आतच कारखानादाराच्या रिंग्या घेऊन रानात जातात. तिथे सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत पाने ओरबडण्याची कामं चालते. जसजशा गाड्या भरतात तसतसं त्या मालक सांगेल त्या ठिकाणी रवाना होतात. तेथे म्हातारे कोतारे बायका पोरं दिवसभर पाने कातरण्याचे कामं करतात. दिवसाचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून बायका रात्रीचेच दळणे करून भाकरी भाजून ठेवतात. मी कार्यकर्त्यास विडी कारखानदाराच्या आश्रितास विचारले, महारांना दिवसाचे किती तास काम पडते हो? तो उत्तरला, तास कसले विचारता,
हंगामात दिवसाचे 12 तासही कामाला पुरत नाहीत. पाणी आणणे, कातरणे, पुढे बांधणे आणि वेगवेगळ्या निराळ्या कामाप्रमाणे दाम मिळतो. आजकाल फारच शेफारले आहेत ते. दुसरा एक जण म्हणाला. आणि एकेकाचा पोशाख तरी पहा. आता ही जी भावना आहे ही त्या काळामध्ये असे साधारण हे पुस्तक 1949चं आहे. त्या काळामध्ये पण लोकांची जे काही एक जेलेसी फिलिंग आहे की हे कसे आता आय टीमध्ये राहतात आणि चांगला पोशाख वगैरे, तर हे त्या काळामध्ये पण दिसून येते. आणि एकेकाचा पोशाख तरी पहा. कोशा, सिल्कचा शर्ट व सोन्याची रिस्ट वॉच दिसतात का तरी तुम्हा आम्हाला? तिसरा बोलला, अहो त्यांचे सगळे कुटुंबच्या कुटुंब पैसे मिळवते या दिवसात. मत्सराचा एक सामुदायिक ध्वनी गाडीत उमटला. हे सामाजिक प्रतिबिंब त्या काळामध्ये हे लेखिकेने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. मला माझ्या प्रवासातील एक सकाळ आठवली. रानातून प्रवास करीत असता मी महाराच्या वस्तीला आले होते. घराच्या पुढेच एक अशक्त व फिकट दिसणारा मुलगा पानाची रास पुढे घालून बसला होता. त्याच्या आईने विचारले, बाई तो अशक्त आहे, त्याचे पाय लुळे आहेत, चालता येत नाही, पण बसून पाने कातरली म्हणजे दिवसाचे 8-12 आणे मिळतात, तेवढंच त्याचे पोट चालते. त्या मुलाचे केविलवाणे डोळे, त्याच्या आईचे प्रत्येक दिवसात वेणीनं घातलेले डोकं, कित्येक दिवसात न धुतलेले लुगडे व माझ्याशी बोलतानासुद्धा चाललेले पाने कातरण्याचा उद्योग, हे सर्व माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आहे. खरंच महाराजच्या घरी ताण्या मुलाखी सगळं कुटुंबाच्या कुटुंब पैसे मिळत असतं. 4 पैसे मिळाले की खर्च होण्यासही वेळ लागत नाही. शेजारच्या मोठ्या शहरी जायचे, बाजारात छानच शौकीची जी वस्तू दिसेल ती दुप्पट पैसे देऊन विकत घ्यायची. 4 दिवस निरनिराळ्या उपगृहात जाऊन मन मानेल तसे चरायचे, यथेच्छ दारू प्यायची, तमाशाला जायचे आणि खिसे मोकळे झाले की घरी येऊन पुन्हा घाण्याला झुपलेल्या बैलाप्रमाणे कामाला लागायचे. गाडीतल्या पांढरपेशा माणसांना या आयुष्यक्रमाचा का बरं एवढा हेवा वाटावा? हे लेखिकेने एक प्रश्न इथे निर्माण केला आहे, विचारला आहे. भंडाऱ्यांच्या पुढे हळबी लोकांच्या प्रदेशात माझे यापुढील काम होते. म्हणजे भंडारा जिल्हा जो आहे त्याच्या पुढे एक हळबी लोकांचा प्रदेश आहे. तिथे लेखिकांचे काम होते. तिथे अर्जुनीला 2 दिवसाचा मुक्काम होता. शेजारच्या 2-4 गावातून महारांना बोलवले होते. तेथेही नागपूरचाच अनुभव मला आला. गौंड, हळबी, कुणबी मापे देऊन रक्त देऊन जात असे, पण मी हे काय चालवले आहे हे कुणी विचारले नाही. महार मात्र आले की सगळे मिळून 4-5 मैल चालून आले. त्यांनी मापे घेताना मी डोके का मोजते हे विचारले. सरकारातून त्याबद्दल मला काय मिळते हे विचारले. किती रिक्रूट पाठवले तर किती कमिशन मिळते हे विचारले. शेवटी माझे काम रिक्रूट भरतीसाठी नाही याची खात्री पटल्यावर 2 क्षण मोजणीचे काम पूर्ण शांततेने झाले. मला वाटले संपले यांची प्रश्नावली. पण छे, रिक्रूट भरतीसाठी तर नाही, पण मग ही मोजणी कशासाठी चालली आहे हे समजून सांगण्याची भुणभुण त्यांनी सुरू केली. शेवटी अगदी निरक्षर माणसांना मानवशास्त्राचे धडे देण्याइतपत माझी तयारी आहे की नाही याची परीक्षा मला देण्याची वेळ आली. रक्त काढल्यावर मला जेवायचे होते, ते रक्त मीच तपासणार हे कळल्यावर तर मंडळी तेथून हालतच नव्हती. तुम्ही काय करता हे आम्ही पाहू आणि मग जाऊ असं त्यांनी निक्षून सांगितले. तर मग माझ्या भोवती कोंडाळे करून कोणाचे रक्त अ आहे, कोणाचे ब आहे हे कसे ओळखायचे यांची समजूत करून घेतली. काय रे, मग बामणाचं रक्त आणि आपलं रक्त सारखं असतं काय? मग म्हणून काय झालं, आम्ही माणसं नाहीत का? अरे पण निळारे असलं तर काय झालं? याला उत्तर न सुचल्यामुळे सर्वांनी माझ्याकडे वळून मग बाई अशी सुरुवात केली. मग माझ्या सुदैवाने गावचा पोलीस पाटील तितक्यात आला आणि त्यांनी त्या सर्वांना घेऊन तो गेला. मी त्यांच्या प्रश्न राक्षसाच्या तावडीतून सुटले. म्हणजे एवढा चौकशपणा इतर कुठल्याही समाजामध्ये नव्हता आणि तो चौकसपणा लेखिकेला या महार जातीच्या लोकांमध्ये दिसून आला. या पुढचा मुक्काम खजरी येथील हळबी जमीनदाराकडे होता.
तिथला पटवारी एक हुशार मध्यम वयाचा व अर्थातच लिहिता वाचता येणारा महार होता. नेहमीप्रमाणे त्याने माझी सर्व व्यवस्था केली. जमीनदाराने तांदूळ, डाळ, मिरची व तेल पाठवले होते. मी स्वयंपाक केला व आम्ही जेवायच बसलो. मला अर्थातच स्पृश्यतेचा प्रश्न होता. लेखिका या पुरोगामी विचाराच्या असल्यामुळे त्यांना या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नव्हत्या की कोण कुठल्या जातीचा आहे. पण बरोबर इतर काही गावकरी होते. पटवाऱ्याने कोळ्याकडून पाने अशा खुबीने मांडली की लहानशा ओसरीवर साधारणपणे वर्तुळात एकमेकापासून दूर दूर सर्वजण तर एकत्र आणि कोणी कोणाच्या पंक्तीत तर नाही अशी आम्ही बसलो व जेवणे झाली. हा गृहस्थ 2 दिवस माझ्यासोबत हिंडावयास होता. त्याच्या गप्पा, त्याचा अनुभव, मोकळेपणाने वागूनही कधी चुकून मर्यादेचा अतिक्रम न करणे या गुणांनी मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. माझ्या मनात सारखे त्यांच्या मुलांना खाऊसाठी म्हणून काही द्यावे, पण ज्या माणसाबरोबर बरोबरीच्या नात्याने 2 दिवस काढले त्याला अशा प्रकारे उचलून पैसे द्यावे हे मला प्रशस्त वाटेना. दुपारी रक्त तपासणीचे काम चालले होते. माझ्याजवळ 2-4 काचेच्या नळ्या, मागे रबराचा फुगा लावलेला अशा रक्त घेण्यासाठी होत्या. त्यांची पेटी उघडून माझे काम चालले होते. पटवारी म्हणाला, बाई तुमचे अडणार नसेल तर एक नळी द्या. फाउंटन पेन भरायची भारी पंचायत पडते. त्यांच्याबरोबर साकोरीपासून वाटाड्या म्हणून पाठवलेला एक ब्राह्मण होता. तोही आमच्यातच गेले काही दिवस होता. तो म्हणाला, अहो असे मागता काय, पण मला पण फाउंटनची अडचण पडते, पण मी मागितले का? पटवारी म्हणाला, त्यात काय झाले, बऱ्याचशा नाळ्या दिसल्या, एक मागितली, अडणार नसेल तर घेतली, नाही तर नाही. पटवाऱ्याने क्षुल्लक वस्तू आपण होऊन अगदी सहजगत्या मागण्यात कोणतेच दैन्य दाखवलेले नव्हते. उलट 2 दिवसाच्या सहवासात उत्पन्न झालेल्या खेळीमेळीच्या बरोबरीच्या भावनेने हे द्योतक होते. मागणी ऐकून मला आनंद झाला. देणगी इतकी क्षुल्लक की देणाऱ्याला व घेणाऱ्याला आनंदाखेरीज कसलीच देवाणघेवाण करण्याची तसदी नव्हती. महारांना माणसाच्या संबंधाचे ज्ञान उपजत असते असे मी म्हणते ते यामुळेच. ज्या गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतात त्या त्यांना आधीच माहिती असतात आणि त्या बोलून जाण्याची त्यांची पद्धत इतकी सहज व सरळ व बिनतोड असते की त्यांच्या पुढे उत्तरच नसते. माझ्या प्रवासात मी जवळ मराठी मुलखाची सीमा गाठली होती. पुढे जावे की नाही हे अजून ठरवले नव्हते. रम्य वन्य प्रदेश, साधे भोळे, निरक्षर, मला पूर्वी माहीत नसलेले मराठी बोलणाऱ्याचे समाज यात मन रमले होते. पण घर सोडून फार दिवस झाल्यामुळे घरची ओढ लागली होती. म्हणजे हे वंशशास्त्रज्ञ किंवा मानवशास्त्रज्ञ जे आहेत त्यांचं लेखिका काम करायच्या, त्यामुळे त्यांना सतत फिरावं लागायचं. महाराष्ट्राची सीमा कोणती याबद्दल आमचे बोलणे चालले होते. कोणी म्हणत होतं त्या नदीच्या पलीकडे हिंदी बोली सुरू झाली. कोणी म्हणत त्या गावातले लोक निम्मे मराठी निम्मे हिंदी आहेत. पण महार पटवारी म्हणाला की जिथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र. आता हा जो महार पटवारी आहे याचं जे शेवटचं जे स्टेटमेंट आहे हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि जे अगोदर जे लेखिकेने जे सुरुवात केली या प्रकरणाची, या धड्याची, त्यामध्ये सांगितलं की प्रत्येक गावामध्ये महार आहे. आणि शेवटी जो पटवारी जो म्हणतो की जिथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र, या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र हा महारांचा आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये तुम्हाला इतर कुठल्याही समाजाचा माणूस मिळेलच असं सांगता येत नाही, पण महार ह्या सगळ्या गावामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये असतात. आणि एवढं सगळं असून देखील महाराष्ट्रांना म्हणावं तसं राजकीय सत्ता त्यांना मिळाली नाही. सामाजिकदृष्ट्या त्यांना अनेक भेदभावाचा सामना करावा लागला. आणि एवढं सगळं असूनसुद्धा इथल्या महारांनी, बौद्धांनी इथल्या लोकांच्या नेहमीच हिताचा विचार केला. कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास होणार नाही,
त्यांना अक्षरशः जपण्याचं काम केलं. तर हे अशी ही महार जी जात आहे आणि ही आताची बौद्ध याबद्दल हा जो इरावती कर्वे या महान लेखिकेने लिहिलेला जे धडा आहे, प्रकरण आहे, पुस्तक आहे, हे या पुस्तकातला एक धडा आहे. तर हे मला आपल्यासमोर वाचावंसं वाटलं, सादर करावंसं वाटलं. आपण याबद्दल आपले मतं व्यक्त करा आणि आणखी आपल्याला काही समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण पुढेही चर्चा करू शकतो. या पुस्तकामध्ये आणखी बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत की आपली जर इच्छा आपण व्यक्त केली तर आणखी या धड्यातील काही, या पुस्तकातील काही धडे, काही प्रकरणं नक्कीच आपण वाचून दाखवू. अशा वेगवेगळ्या माहितीसाठी हे जे चॅनल आहे संवेदन सत्ता, हे आपण सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं आणि जर तुम्हाला वाटलं तर नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.